आटपाडी शहराचा विकास, स्वच्छतेच्या घोषणा, आटपाडी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात आणि नगराध्यक्षांचा 24 तास जनतेच्या सेवेत असल्याचा दावा. पण आटपाडी शहरात खरंच काय चाललंय? प्रभाग क्रमांक 12 मध्ये ब्राह्मण गल्लीकडून येणारा घाटाचा रस्ता आणि कल्लेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर हा मार्ग, मोठमोठी खोकी व पत्र्याचे शेड आणि त्यामध्ये रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला दिसतो. याच बरोबर आठवडा बाजारा दिवशी या रोडवर मोठमोठे लाकडी खोके, लोखंडी पत्र्याची दुकाने आणि रस्त्यावर उभा केलेले स्टॉल बाजार करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचाही रस्ता बंद करतात, कारण त्या ठिकाणी रस्ता अरुंद होतोय. व्यापाऱ्याने रोडवर खुंट्या ठोकून पाल रचल्याचं चित्र स्पष्ट दिसतं. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रस्त्याचाच श्वास गुदमरतोय. प्रभाग क्रमांक 12 नगरसेवक महेश देशमुख बाजारासाठी अतिरिक्त जागा स्वच्छ करून व्यवस्था सुधारल्याचा दावा करतात. अतिक्रमण काढल्याचंही सांगतात. पण प्रश्न असा आहे, जर अतिक्रमण काढलं असेल तर त्यांच्याच प्रभागात इतकी मोठी अतिक्रमण असून अतिक्रमणे अजूनही कशी आहेत? ब्राह्मण गल्ली घाटावर मोठमोठी दुकाने उभे आहेत. कल्लेश्वर मंदिर ते अंबाबाई रस्त्यावर मोठमोठे खोके टाकून अक्षरशः रस्ता अडवला गेला आहे. बाजारा दिवशीच रस्ता चिंचाळा होतो, गर्दी वाढते आणि सामान्य नागरिकांना बाजार करणं सुद्धा कठीण होऊन जातंय. दरम्यान आटपाडीचे नगराध्यक्ष नेहमीच सांगतायत, मी स्वतः आणि त्याचबरोबर मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक आटपाडीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. स्वतः नगराध्यक्ष युटी जाधव सर आम्ही 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत असा दावा करतात. मग नागरिकांचा एकच सवाल आहे, जर प्रशासन 24 तास उपलब्ध असेल तर शहरात होत असलेली ही अतिक्रमणे दिसत नाहीत का? आटपाडी शहरातील सर्व प्रभागातील अतिक्रमणे नगराध्यक्ष बघून न बघितल्यासारखे करतात, तर नगरपंचायत समोरून मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याची चर्चा आहे. आटपाडीची पेठ आधीच छोटी आणि त्यातच रस्त्यावर दर्शनी भागात उभारलेली दुकाने, मग नागरिकांना मोकळा रस्ता मिळणार तर कधी? आता आटपाडीकरांचेही लक्ष लागले आहे. प्रभाग क्रमांक 12 नगरसेवक महेश देशमुख खरंच कारवाई करणार का? आणि नगराध्यक्ष युटी जाधव सर स्वतः या ठिकाणी जाऊन हे अतिक्रमण काढणार का? पुन्हा एकदा नुसत्याच घोषणा होतील आणि अतिक्रमणे मात्र जैसे तेच राहतील? सत्तांतर झाले, नूतन नगराध्यक्ष यांनी खुर्ची प्रस्थापित केली, पण नगराध्यक्षांचे काम कुठेच दिसत नाही. काम दिसले पाहिजे, आटपाडीचा विकास दिसला पाहिजे असे नागरिक बोलतात. जे निवडणुकीच्या आधी तुम्ही बोलला होता ते कधी करणार असा नागरिकांचा सवाल आहे. आता हा प्रश्न संपूर्ण आटपाडीकरांच्या मनात उभा राहिला आहे.